नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे शाकंभरी पौर्णिमा. येत्या 25 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा येते. खरं तर वर्षातनं 3 नवरात्र असतात. म्हणजे पहिलं म्हणजे चैत्र नवरात्र, दुसरं शारदीय नवरात्र आणि तिसरं म्हणजे शाकंभरी नवरात्र. हे नवरात्र चालू झालं आहे 18 तारखेपासून आणि याची समाप्ती जी आहे ती 25 तारखेला आहे. त्याचप्रमाणे ह्या 25 तारखेला गुरुपुष्यामृत हा योगसुद्धा येतो आहे. म्हणजे पौर्णिमा तर आहेच आहे, शाकंभरी पौर्णिमांशिवाय गुरुपुष्यामृत. त्यामुळे हा खरं तर दुग्ध शर्करा योग असंच म्हणता येईल ह्या दिवसाला. या दिवशी खरं तर अन्नपूर्णा मातेचं पण आपल्याला करता येईल आणि गुरुपुष्यामृतामुळे लक्ष्मीचंही करता येईल. तर मी तुम्हाला शाकंभरी देवीचं पहिल्यांदा सांगते. शाकंभरी, शाक म्हणजेच भाज्या. जेव्हा सगळीकडे दुष्काळ पडला होता आणि लोक अन्न पाण्या वाचून अगदी तडफडत होते, म्हणजे त्यांना काहीच मिळत नव्हतं, तेव्हा त्यांनी देवीला काय केलं, प्रसन्न केलं आणि सांगितलं ह्याच्यातून आमची सुटका कर. ती जी देवी प्रसन्न झाली तर तिने तिच्या शरीरावर धान्य, फळं, भाज्या हे सगळं उत्पन्न केलं आणि सगळ्यांची भूक भागवली, सगळ्यांना तृप्त केलं खायला देऊन. त्याच्यामुळं तिला शाकंभरी असं नाव पडलं, शाकंभरी देवी ही. तर अशी ही शाकंभरी देवी अन्नपूर्णा म्हणूनही आपण तिला म्हणतो. बरेच ठिकाणी अन्नपूर्णा म्हणूनही तिला ओळखलं जातं. ती 100 नेत्रांनी पाहत होती. जेव्हा ती प्रसन्न झाली तेव्हा तिची 100 नेत्र सगळीकडं बघत होती ती आणि सगळीकडं तेजस्वी प्रकाश दिसत होता. सगळीकडं झाडं, फळं, फुलं हिरवीगार होऊन छान तो परिसर झाला होता आणि म्हणून तिला 100 नेत्रांची म्हणून तिला शताक्षी असंही नाव पडलं गेलं. शाकंभरी देवीचं देऊळ म्हणजे शक्तिपीठ म्हणायला हवं तर हे विजापूरच्या इथं बदामी म्हणून जे गाव आहे तर त्या बदामीत शाकंभरी देवीचं देऊळ आहे आणि तिथं शाकंभरी पौर्णिमेला 8 दिवस खूप छान उत्सव असतो आणि खूप रोज वेगवेगळे पदार्थ, म्हणजे खरं तर तिथं 60 भाज्या, 60 कोशिंबिरी असा तिथं देवीला नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे त्या गावात शाकंभरी देवीला बनशंकरी हे नावाने ती प्रसिद्ध आहे. ह्या नावाने तिला ओळखलं जातं. तर अशी ही शाकंभरी देवी. तर मी तुम्हाला अन्नपूर्णा माता असंही नाव तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे की अन्नपूर्णा आपल्या घरातली जी आहे तर त्या दिवशी आपल्या अन्नपूर्णेला छान अभिषेक घालायचा दुधाने, मधाने, पाण्याने आणि त्याच्यानंतर तिला स्वच्छ करून एका ताम्हणामध्ये किंवा ताटलीत ठेवून तिच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना आपल्या अन्नपूर्णेचा मंत्र म्हणायचा आहे. तो सगळ्यांना कदाचित माहिती असेलहीच बऱ्याच जणांना. तो मंत्र असा आहे: अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देही च पार्वती. असा हा अन्नपूर्ण मातेचा जो मंत्र आहे तो म्हणत तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं. म्हणजे ह्या 3 बोटांनी आपल्याला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. थोडक्यात तिच्या चरणांपासून तिच्या डोक्यांपर्यंत अन्नपूर्णेच्या तुम्हाला हे करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातले अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न राहील, अन्नाचा कधीही तुटवडा पडणार नाही. तर ही साधना तुम्हाला सकाळी करायची आहे जेव्हा तुम्ही पूजा करताल तेव्हा. तर हा मंत्र तुम्ही 108 वेळा जमला तर म्हणा कुंकुमार्चन करताना, किंवा कमीत कमी 21-51 असा म्हटलात तरी चालेल. तर ही झाली आपली सकाळची साधना अन्नपूर्णेची. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता आहे तर तिला तुम्ही जमलं तर थोडंसं पुरण आपल्याकडे वाटीभर जरी पुरणाचा नैवेद्य केला किंवा पुरणाची पोळी केली आणि त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालण्यासारखं आहे. संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी गुरुपुष्यामृताचं आपल्याला करायचं आहे. आपल्या पूर्वीचे लोक बघा म्हणायचे की गुरुपुष्यामृत हा योग असा असतो की तेव्हा जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमच्या सोन्यात वाढच होत जाते, वृद्धिंगत होतं ते सोनं. ते तुम्हाला कधीही सोनं घरात कमी पडत नाही. तर ह्या गुरुपुष्यामृताला तुम्ही अगदी छोटासा मणी का होईना किंवा अर्धा ग्रॅम सोनं जर तुम्हाला जमलं तर नक्की आणा आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा देवापाशी तो ठेवून त्याच्यावर हळद कुंकू वाहा आणि नमस्कार करा आणि आपला जो देवीचा म्हणजे लक्ष्मीचा जो मंत्र आहे
कांसोस्मितां हिरण्यप्राकाराम् आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्ती पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम इहोपभये श्रियम. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. हा 21 वेळा म्हणलात तरी चालेल. तर हा झाला आपला हा श्री सुक्तामधला एक मंत्र आहे. तर तुम्ही हाही घेऊ शकता. त्याच्यानंतर पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही महालक्ष्मीचा अगदी आवडता दिवस आहे. तर तुम्ही ह्या दिवशी जेव्हा आपल्या सोन्याची पूजा होईल त्याच्यानंतर आपल्या घरात जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती किंवा छोटंसं फोटो किंवा श्रीयंत्र असेल तर नक्की संध्याकाळी कुंकुमार्चन करायला विसरू नका. आणि लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे, महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र तुम्ही म्हणा आणि त्यांनी कुंकुमार्चन करा. हे जे सकाळचं म्हणजे अन्नपूर्णेला कुंकुमार्चन केलेलं कुंकू आणि संध्याकाळचं देवीचं, तर हे कुंकू एका डबीमध्ये तुम्ही भरून ठेवा. हे कुंकू आपल्याला देवघरात किंवा इतरत्र वापरायचं नाही. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ह्याच्यात जी शक्ती उतरते तिचा आपल्याला फायदा होतो जर आपण हे कुंकू लावलं तर. त्यामुळे हे परत देवांना वापरू नका घरातल्या. ते एका डबीमध्ये ते भरा आणि जसं जर तुम्ही बाहेर जात असाल कामाला कुठल्या महत्त्वाच्या किंवा पुरुष मंडळी जाणार असतील तर हे कुंकू जाताना लावून तुम्ही जा कपाळाला. त्याचप्रमाणे तुम्ही रोज अगदी हे कुंकू लावलं संध्याकाळी दिवा लावताना तुमच्या कपाळाला किंवा अंघोळ झाल्यावर तरी चालण्यासारखं आहे. कारण ती शक्ती खूप काही देत असते आपल्याला आणि जेव्हा आपण ते लावतो कुंकू तर ती शक्ती आपल्यात येते आणि बराच फरक आपल्यात पडतो. तर अशा ह्या 3 साधना तुम्हाला ह्या दिवशी करायच्या आहेत. चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. ह्या पौर्णिमेला माता महालक्ष्मी त्याचप्रमाणे शाकंभरी देवी म्हणजे अन्नपूर्णा माता आपल्या सगळ्यांवर त्यांची कृपा होऊ देत, कृपेचा वर्षा होऊ देत, सगळ्यांना सुख समृद्धी येऊ देत सगळ्यांच्या घरात, अशीच मी प्रार्थना करते त्यांच्या चरणी. आणि हा माझा आजचा व्हिडिओ संपवते. परत नेहमीचंच जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर त्यांनी आपल्या व्हिडिओ जे आहेत आधीचे ते सुद्धा बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. परत भेटू. धन्यवाद.